तेवढा कलिंगन जेवढा आहे हिला सांग, ही दिल फटाफट कापून पाहिला. ऑफिशियल 5788 नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बघा कशी सजावट केलेली आहे शिमग्याची. आता थोड्या टायमाने पालखी येईल आमच्या घरी. शिमगा असं असतं. आता इथे आमच्या बाजूच्या घरी पालखी आहे. सर्व येते इकडनं पालखी आमच्या घरी येते. आणि कोकणात बघा कसं असतं शिमगा. नक्की थोड्या टायमाने पालखी येईल माझ्या घरी. पूर्ण सजावट केलेली आहे. इथे आमचं पालखी इथे बसते देवाची या गादीवरती. पालखी आली. एक काम कर, काय आता मोकळा असला तसा. मी आता एकटाच आहे, त्यांना जेवायला पाठवली. 2 मिनिटं अथर्वला म्हणून तू येतोयस का बाबा विचारते. हा घरी गेलाय. हा घरी गेला. आता देवपूजा करून देवाला नवस वगैरे बोलले जातील. गेल्या वर्षी आई माझी नवस बोलली होती शिमग्याला. तो नवस पूर्ण आमचा झालेला आहे. सर्व बघा कसं असतं कोकणातील शिमगा. असे पालखी प्रत्येकाच्या घरी येते म्हणून आम्हाला आवड असते कोकणात शिमग्याला जायला. आम्ही कुठे पण असलो तरी 5 दिवस शिमग्याला खात जातो. कारण आमच्याकडे मोठा त्योहार सण असतो शिमगा. भरपूर काही असतं या कोकणामध्ये बघण्यासारखं. नक्की तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि नक्की माझा ब्लॉग बघा, नक्की तुम्हाला आवडेल. स्वतः आहे ना ते जाते तिला करून घ्या देते देव आता आमच्या घरी आलेले आहेत. बघा कसं असतं शिमगा कोकणातील. आता देवपूजा चालू होईल. देवाची पालखी वगैरे सर्व आलेली आहे. त्यानंतर सर्व असतं. कोकणात शिमगा कसा असतं बघा नक्की तुम्ही.
प्रत्येकाच्या घरोघरी असे देव येतात कोकणात, म्हणून आम्हाला आवड असते कोकणात शिमग्याला जायला, पालखी नाचवायची, सर्व काही बघा कसं असतं कोकणातील शिमगा. नक्की तुम्हाला आवडेल, नक्की व्हिडिओ बघा. देवांचे आगमन झालेले आहे आता. व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमधून सांगा कुठून व्हिडिओ बघताय तुम्ही. नक्की कोकणात शिमग्याला हेच खास वैशिष्ट्य असतं. परंपरेने नटलेलं, विविध परंपरेने नटलेलं कोकण आमचं. बघा कोकणात कशी मजा असते शिमग्याला. सर्व काही असतं. 90 दिवस बोलले जातात शिमग्याला खास. किती पण संकट आले तरी देव आमचा आमच्या पाठीशी उभा असतो. आई केदार पद्मावती. कशाला लावले, साईडला लावायचं. माझे पेढे प्रसाद पाय पडा सुरेश. इकडे बघे जरा, इकडे होती दोघांनी भराया दर नासा करे ए दादा बाहेर विचार कलिंगण हाय बाहेर विचार कलिंगण हाय कापलेला अजून आपल्याला तेवढं दे. विचारू लोक असेल ते देऊन टाका. कसं करायचं उपजा दे मुकुटाला हात लाव, मुकुटाला हात लाव, बुवाच्या मुकुटाला. ते तुला आवडेल झालं. हा तिथे लावून ठेवू. हा ठेव त्याने. पायाची पुढे तांब्या तिकडे पाहिजे साईडला. उचलून तांबे मी अरे धरणा हे वाचना. फुला बिला आणि चालाबादी पण सगळं केलं. जे जे केले आपण केले सगळं मान्य.
शैलेश तो आजारी होता, त्यावरनं आपण तुला नमस्कार केला होता की त्याला बरं वाटल्या बाहेर पालखीदार पातनाळा तोरण पासोडा तुला तुरा साडी चोळीने ओटी प्रसादीला पेढे हे सगळं त्याने जे काय बोललं होतं ते आज तुला अर्पण केलेलं आहे. ते असंच त्यांच्या पाठीत साधकला कुठली काही आजारपणा नको काय नको जे काय असेल ते सगळं दूर करून दरवर्षी आपली तुमची हाऊस करतो ना तशीच त्याची आपली हाऊस होऊ द्या. दरवर्षी हाऊस दरवर्षी आम्ही तुमची हाऊस करतो तो आकडे वाढत गेले त्याच्याकडे पण तुझ्याकडे असा अर्धात मानदे शब्द महादेव. चला झालं ओके. पाय पडतो हात मारले माझी मी टाकून जाते. झाले दिलेले